नक्कीच आपण बघू शकता की माझ्या मागे आपण ही धुराचे लोड बघू शकता की त्या ज्या गॅस कंपनी आहे तिथे हा स्फोट झाला आणि त्यानंतर बाजूच्या तब्बल 4 कंपन्या त्या आगीच्या लपेटमध्ये आलेल्या आहेत आणि हा पूर्ण आपण बघू शकता की तिथली पासून ही चौथी कंपनी जी आहे हुंडाईची सर्व्हिस सेंटर आहे तिथपर्यंत ही आगीचा भडका होता आणि ही देखील कंपनी त्याच्यामध्ये त्या आगीच्या लपेटमध्ये आलेली होती। आता आपण जर बघू शकता तर या ठिकाणी 14 ते 15 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या। त्याचबरोबर खासगी जे टँकर पाण्याचे टँकर त्याचा देखील पाणी पुरवठा या ठिकाणी करण्यात येतोय आणि आता सध्या आगीवरती कंट्रोल करण्याचं काम इथे सुरू आहे। जी गॅस कंपनी आहे त्या गॅस कंपनी ची आग अजून इतर कंपन्यांपर्यंत पसरू नये हाच एक प्रयत्न शर्तीचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे। अग्निशमन दलाचे जवानांनी आता संपूर्ण या कंपनीच्या चारी बाजूला चा मारा केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ही केमिकल कंपनी असल्यामुळे त्या केमिकल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रमचा ह्याचा साठा आहे, केमिकलचा साठा आहे, त्याच्यामुळे त्याला फोमचा मारा देखील करण्यात येतोय। फोम स्पेशली फोमच्या देखील गाडी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग फक्त इतर ठिकाणी पसरू नये हाच आता प्रयत्न सुरू होते। परंतु आतापर्यंत ह्या चारही कंपन्या ज्या आहेत ज्या आगीच्या लपेटमध्ये आल्यात त्या चारही कंपन्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। 35 ते 40 जणांना जवळच्या नेपच्यून एम्स अशी जवळचे जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले आहेत। त्यांच्यावर आता सध्या उपचार सुरू आहेत। आपण बघितलं जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी सगळ्यांनीच कलेक्टर आणि इथल्या यंत्रणाशी चर्चा केलेली आहे आणि आता आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः देखील घटनास्थळावरती आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा इथे राबवण्यात आलेली आहे। परंतु हा जो MIDCचा परिसर आहे हा डोंबिवलीमधला हा शहरामध्ये आहे, तिथे शहर लागूनच याला असल्यामुळे एक भीतीचं वातावरण या संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये आहे। धुराचे लोट खूप मोठ्या प्रमाणात आहे। आग अजूनपर्यंत तशी कंट्रोलमध्ये आलेली नाहीये, पूर्णपणे कंट्रोलमध्ये आली नाहीये आणि जरी कंट्रोलमध्ये आली तरी तिला कुलिंग करेपर्यंत कमीत कमी आजचा दिवस पूर्ण जाणार आहे। त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांकडून हाच प्रयत्न सुरू आहे की आग इतर कंपन्यांपर्यंत पोहोचू नये, कारण आतमध्ये जो केमिकलचा साठा आतमध्ये जे ड्रम्स आहेत किंवा बॉयलर्स आहेत याचा पुन्हा स्फोट होऊन ते ड्रम्स जे आहेत केमिकलचे ते उडून दुसऱ्या कंपनीपर्यंत जाऊ नये हाच एक प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होतोय। परंतु सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे आगीचे लोट एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि धुराचे लोट एवढ्या मोठ्या प्रमाणात की त्याच्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना त्या घटनास्थळावर त्या कंपनीपर्यंत पोहोचणं देखील शक्य होत नाहीये। आपल्यापर्यंत शर्तीचे प्रयत्न करतायत की ती आग कंट्रोलमध्ये करण्याचा, जिथे आग आहे त्या कंपनीपर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करतायत। अनेक जे अधिकारी आहेत ते देखील आता अग्निशमन दलाच्या प्रायव्हेट त्यामुळे कंपनी मुख्य शहरामध्ये असल्यामुळे याचा जास्त फटका नागरिकांना देखील बसलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे।